श्रावण महिना. श्रावण महिना अत्यंत पवित्र महिन्याला सुरुवात होत आहे. ती म्हणजे 13 ऑगस्ट रोजी. 13 ऑगस्ट पासून म्हणजेच वार देखील गुरुवार आहे. अत्यंत चांगल्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर प्रकारची पारायण, व्रत वैकल्य भरपूर प्रकारचे करतो, बरोबर? तुमच्या भरपूर इच्छा आहेत. 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि तुम्हाला देखील करायचं आहे. पूजा मांडणी कशी करायची, व्रत वैकल्य, कोणत्या नियमांचं पालन करायचं, कोणत्या चुका टाळायच्या, कारण 99% लोक याच चुका करतात. यामुळे त्यांना पारायणाचं फळ मिळत नाही किंवा त्या व्रताचं फळ मिळत नाही आणि नंतर ते महाराजांना दोष देतात की मी इतकी मनभावे किंवा मनोभावे पूर्ण श्रद्धेने सेवा करून देखील मला कोणत्याही प्रकारचा अनुभव आला नाही. आणि असे भरपूर सेवेकरी आहेत ज्यांना 11 गुरुवारने भरपूर काही दिलेलं आहे, भरपूर काही. आणि ते दरवेळेस वर्षातून कमीत कमी एकदा तरी 11 गुरुवारचं व्रत करत असतात, कारण त्यांना खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. असं नाहीये की प्रत्येक व्यक्तीचा कर्म प्रारब्ध वेगवेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला अनुभव यायला थोडा वेळ लागतो. कोणाकोणाला दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारीचा अनुभव येतो, कोणाला 11 गुरुवार संपायच्या अगोदर अनुभव येतो, कोणाकोणाला 11 गुरुवार नंतर काही महिन्यानंतर ती गोष्ट मिळत असते. अशा पद्धतीच्या प्रत्येकाच्या कर्म प्रारब्धानुसार प्रत्येकाला जो जो अनुभव येतो तो वेगळाच असतो. पण महाराजांवरती श्रद्धा आणि त्या सेवेवरती जी सेवा आपण करतोय त्या सेवेवरती संपूर्ण विश्वास झोकून द्यायचा असतो. कारण ते मात्र जरी शंका आपण घेतली तरी देखील त्याचा आपल्याला फायदा होत नाही. कोणत्या चुका टाळायच्या, नियम कोणते, हे सगळं आज इन डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. श्रावण महिन्याला 13 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे आणि जर आपल्याला 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर याहून सुंदर दुसरी कोणतीच संधी नाहीये, कारण श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवारपासूनच होणार आहे. 13 ऑगस्ट रोजी पहिला गुरुवार आहे आपला. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर 13 ऑगस्ट पासून करा, किंवा तुमची त्यावेळेस डेट वगैरे असेल मासिक पिरियडची तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारपासून जरी तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. असे देखील भरपूर सेवेकरी आहेत त्यांना सेवा करायची आहे, मात्र मात्र त्यांना असे म्हणजे जे वयस्कर आहेत त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे ते सेवेकडे जात नाहीत. तर त्यावरती काय उपाय करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, 11 गुरुवारचं व्रत करायचं म्हटलं की आपल्या हातून खूप सुंदर असं एक काम घडणार आहे. ती म्हणजे आपली एखादी इच्छा असेल, कठोरातलं कठोर एखादं काम अडकलेलं असेल ते देखील पूर्ण होतं. संतान प्राप्तीविषयी असो, अजून कोणत्या तुमच्या आयुष्यात खडतर प्रवास चालू असेल ते देखील तुमच्या आयुष्यातून दूर होणार म्हणजे होणार. इतकी सुंदर प्रभावी अशी ही सेवा आहे आणि ही सेवा केल्यानंतर मला काय भेटलं, मला काय या सेवेतून भेटलं हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे तर संकल्प अतिशय महत्वाचा आहे. अगोदर आपल्याला आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात जाणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं गरजेचं आहे. महाराजांच्या घरात मूर्ती, फोटो असणं गरजेचं आहे. दोन्हीतले एक असलं, छोटा फोटो असो किंवा मोठा असो त्याला फरक पडत नाही. तुमच्या भावना महत्वाच्या आहेत. तर मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असणं महत्वाचं आहे, म्हणजेच महाराजांना आपल्या घरामध्ये अधिष्ठान दिलेलं असणं महत्वाचं आहे. तुम्ही महाराजांना मानता पण फोटो वगैरे नाहीये तर असं चालणार नाही. गुरुवारच्या पूजेमध्ये तुम्हाला मूर्ती छोटी का होईना किंवा फोटो आवर्जून असायलाच हवा. त्याच पद्धतीने जवळपासच्या मठात जायचं आहे तुम्हाला. सकाळी जा किंवा आदल्या दिवशी जा, किंवा ज्या दिवशी गुरुवार आहे त्या दिवशी सकाळी जरी गेला तर चालेल. महाराजांना नारळ, खडीसाखर, फूल अर्पण करायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की आजपासून आपल्या घरामध्ये मी 11 गुरुवारचं व्रत करणार आहे. त्या गुरुवारमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा माझे जे इच्छित मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी अशी महाराजांना विनंती करायची आहे. तो संकल्प नाहीये, ती प्रार्थना आहे, एवढं लक्षात घ्या. घरी आल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. संकल्प घेताना आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती थोडंसं पाणी, जे थोडंसं म्हणजे तांदूळ ओलं होईल एवढं, त्याच्यावरती हळदी कुंकू, एक फूल अर्पण करायचं आहे. आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही संकट आहेत, अडचणी आहेत, किंवा एखादी इच्छित इच्छा आहे, मग ती घराची असो, संतान प्राप्तीसाठी असो, विवाहासाठी असो, किंवा अजून कोणती असो, ती इच्छा तुम्हाला इथे प्रकट करायची आहे आणि तामणामध्ये पाणी पळीने सोडायचं आहे हातावरून. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प आवर्जून घ्यायचा आहे. संकल्पाशिवाय कोणत्याही प्रकारचं व्रत पूर्ण होत नाही, एवढं एक लक्षात घ्यायचं आहे. कारण ही एक चूक करतात की मठात जाऊन आलोय आम्ही, नारळ वगैरे ठेवलाय, आमचा संकल्प झालाय, तर तो संकल्प नाहीये, ती प्रार्थना आहे. आणि घरामधून आपण हातावरून पाणी जे सोडतो
तो संकल्प आहे एवढं लक्षात घ्यायचं आणि आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा मांडणी करायची का? तर हो, पूजा मांडणी करणं आवर्जून आवश्यक आहे. आपण कोणतंही व्रत वैकल्य करत असो तर छोटी का होईना आपण पूजा मांडणी करतो. तुम्ही देवघरासमोर करा किंवा तुमच्या घरात दुसरीकडे कुठे तुम्हाला जागा दुसऱ्या ठिकाणी करायची असेल तर तुम्ही तिथे देखील करू शकता. पूर्व किंवा पश्चिम अशा दिशेने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे, बरोबर. दक्षिण दिशेला वगैरे पूजा मांडणी करायची नाही, एवढी गोष्ट टाळायची आहे, ही एक चूक टाळायची आहे. चौरंग घ्यायचा आहे. चौरंगाच्या खाली तुम्हाला तांदळाची रास काढायची आहे, म्हणजे स्वस्तिक किंवा तांदूळ थोडेसे टाकायचे आहेत. त्याच्यावरती हळदी कुंकू ती स्वच्छ जागा गोमूत्राने पुसून घ्यायची आहे, चौरंगाच्या खालची जागा, बरोबर. आणि नंतर त्याच्यावरती तांदूळ हळदी कुंकू टाकायचे. तांदूळ देखील खंडित नसावेत, अखंड तांदूळ म्हणजे अख्खे तांदूळ असावेत. आता तुकडा तांदूळ वगैरे येतात बघा, एका तांदळाचे 2-3 तुकडे असतात, तर तसे तांदूळ नको आहेत आपल्याला, अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत. हळदी कुंकू एक फूल अर्पण करायचं आहे, त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं किंवा केसरी रंगाचं तुम्हाला कपडा अंतरायचा आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला आवर्जून अभिषेक घालायचा आहे. एक वेळा पुरुष सुक्तम, एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे. त्याच पद्धतीने रामरक्षातल्या पहिल्या 9 ओव्या बोलायच्या आहेत. हे सगळं बोलून महाराजांना अभिषेक घालायचा. हे सगळं नाही येत, फक्त श्री स्वामी समर्थ शुद्ध अंतकरणापासून बोलायचं आणि महाराजांना तुम्ही जलाने अभिषेक घालू शकता, पंचामृताने घालू शकता. तुमच्या इच्छेने तुम्ही महाराजांना जलाने किंवा पंचामृताने, दुधाने, दह्याने, साखरेने, मधाने कसा हवा तसा तुम्ही अभिषेक घालू शकता. जर पंचामृताने अभिषेक घातला किंवा फक्त जलाने अभिषेक घातला तर ते तीर्थ सगळं फेकून न देता ते घरात ठेवायचं आहे. प्रसाद रूपी तीर्थ सगळ्यांना आपल्या घरातील व्यक्तींना द्यायचं आहे. फोटो असेल तर एक झेंडूचं फूल किंवा एक फूल घ्यायचं आहे, पाण्यात बुडवायचं आहे आणि फक्त असं करायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा पद्धतीने तुम्हाला तो फोटोवरती अभिषेक घालायचा आहे. नंतर मूर्तीला वगैरे चंदन वगैरे लावून द्यायचं, महाराजांना टिळा वगैरे लावून द्यायचा. त्यांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, हिना अत्तर लावायचं. वस्त्र परिधान करायचे, फोटो असेल तर हार घालायचा आणि त्यांना खडी साखरेचा जरी नैवेद्य, दूध खडी साखरेचा जरी नैवेद्य ठेवला, पण नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. ही एक चूक टाळायची नाही, कारण तुळशीपत्राशिवाय महाराज नैवेद्य स्वीकार करत नाहीत. त्यामुळे ही एक चूक टाळायची आहे. महाराजांच्या उजव्या साईडला, उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे. ताई मंदिरातला कळस घेऊ का? तर नाही, मंदिरातला कळस घ्यायचा नाही. तुम्हाला मंदिरातला कळस आपल्या कुलदेवीचा कळस आहे, आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण तो मंगल कलश स्थापन केलेला असतो, त्यामुळे तो कलश घ्यायचा नाही. त्याच पद्धतीने दुसरा कलश मांडायचा आहे, त्याच्यामध्ये आंब्याची पानं टाका किंवा खाऊची पानं, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे तुम्हाला आणि कलश स्थापना करायची आहे. कलशाची देखील व्यवस्थित पंचोपचारी पूजा करायची आहे. खाली तांदूळ ठेवायचा आहे, कलशावरती स्वस्तिक काढायचं आहे, खालून वर अशी बोटे आपल्याला ओढायची आहेत. कलशाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे. पूजेला सुरुवात पूजा मांडणी करता येतं. सगळ्यात अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्यतो तुपाचं निरंजन लावण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली पूजा चांगल्या प्रकारे सार्थकी ठरते. कारण कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायची असते. गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाच्या मूर्तीला देखील अभिषेक घालायचा आहे, त्यांची देखील पंचोपचारी पूजा करून तिथे तुम्हाला पाटावरती ठेवायचं आहे. सुपारी मांडली तरी देखील चालते. नागवेलीच्या पानावर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. आता 9 गुरुवारच्या व्रताची माहिती पूर्ण वेगळी आहे आणि 11 गुरुवारची माहिती पूर्ण वेगळी आहे. त्याच पद्धतीने शंख असेल तर महाराजांच्या डाव्या साईडला तुम्हाला शंख ठेवायचा आहे. नसेल तर काही हरकत नाहीये, जेवढा आहे तुमच्याकडे तेवढ्यात तुम्ही सगळी सेवा करू शकता. तुमचा भाव महत्वाचा आहे. घंटा ठेवायची आहे तिथे आणि नंतर तुम्हाला सेवा काय करायची. ही सगळी पूजा झाली, रांगोळी वगैरे सगळं व्यवस्थित काढून घेणार तुम्ही. तुपाचं निरंजन, धूप, दीप, अगरबत्ती लावायची. तुमचं संपूर्ण पठण होईपर्यंत धूप, दीप, अगरबत्ती प्रज्वलित ठेवायची आहे तुम्हाला. त्या दिवशी उपवास केला तरी देखील चालतो. आणि जर तुम्ही प्रेग्नेंट आहात, आम्ही सेवा करू शकतो का? मी विधवा आहे, मी आहे, ते आहे, अजिबात मनात आणायचं नाही कोणतीच गोष्ट. मुली देखील उपवास करू शकतात, हे व्रत करू शकतात. प्रेग्नेंट आहात तुम्ही तर तरी देखील करू शकता. फक्त तुमच्या तब्येतीला जर ते खिचडी वगैरे पचत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला, फक्त पूजा मांडणी करून तुम्हाला व्रत करायचं आहे, तुम्ही सेवा केल्या तरी उत्तम, काही हरकत नाहीये. महाराज म्हणत नाही की उपवासच कर. त्यामुळे घाबरायचं नाही, बिनधास्तपणे सेवा करायच्या. त्या सेवेचा देखील तुम्हाला 100% लाभ भेटतो आणि ती सेवा देखील तुमची फलित होत असते, एवढं लक्षात घ्या. कारण शेवटी महत्वाचं काय आहे तर आपला शुद्ध अंतकरणापासून केलेली सेवा आणि आपला भाव महत्वाचा आहे. आपल्याला हे पुस्तक हवं असणार आहे, श्री स्वामी चरित सारामृताचं पुस्तक हवं असणार आहे. आपण 11 गुरुवारचं व्रत करणार आहोत, तर यासाठी आपल्याला हे पुस्तक आवर्जून असायला हवं. नित्यसेवेचं नसेल तर नित्यसेवेचं देखील तुमच्याकडे असायला हवं. आता नित्यसेवेचं नसेल तरी चालेल, पण हे पुस्तक तुमच्याकडे आवर्जून असायला हवं. आता काय करायचं आहे तुम्हाला, पूजा मांडणी वगैरे करून झाली, तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या टाइम नुसार तुम्ही व्यवस्थित मॅनेज करायचं आहे. पण ज्या वेळेस तुम्ही पूजा मांडणी करणार तशीच तुम्हाला दर गुरुवारी करायची आहे.
ती सकाळी करा किंवा सायंकाळी करा, तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता. त्याच पद्धतीने उंबऱ्याचं लेपन करायला विसरायचं नाही. उंबऱ्याचं लेपन आवर्जून करायचं. आपण दर गुरुवारी आवर्जून तुम्हाला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही, कारण माता लक्ष्मी तिथूनच घरामध्ये प्रवेश करत असते, बरोबर. कारण आपल्याला हळदीचं लेपन आपण दर गुरुवारी करतच असतो, पण या दिवशी देखील करायचं आहे. हळदीचं लेपन करायचं आहे, तिथे स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने अक्षता व्हायच्या आहे, धूप दीप अगरबत्ती तिथे एक निरंजन लावायचं आहे. नंतर सायंकाळच्या वेळेस तुळशीजवळ एक निरंजन आपल्याला लावायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे उंबऱ्याची. घरामध्ये सुख शांती कशी नांदेल, घरामध्ये शांतता कशी राहील, घरामध्ये मंगलमय वातावरण कसं राहील, घरामध्ये दिवसभर तुम्ही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत राहायचा आहे. स्वयंपाक करताना, उठताना, बसताना, चालताना तुम्हाला या मंत्राचा जप करत राहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे गुरुवारच्या व्रता दिवशी तुमचे नियम असणार आहे. अजून भरपूर नियम आहेत पुढे. तर तुम्हाला ही पोथी देखील लागणार आहे. श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी तुमच्याजवळ असणं आवर्जून आवश्यक आहे, कारण आपण 11 गुरुवारचं व्रत करणार आहोत, त्याच्यामध्ये या पोथीची गरज आहे आपल्याला. त्यामुळे तुम्हाला ही पोथी असणं तुमच्याजवळ आवर्जून आवश्यक. पोथी नसेल तर तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्ही श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी आणू शकता. माळ हवी आहे, तुळशी माळ असेल तरी देखील चालणार आहे. माळ हवी आहे, माळेवरती तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला जप करायचा आहे. पूजा मांडणी केली, तिथे समोर बसायचं आहे. बघा आता वेळ लागतो. आता हे पुस्तक वाचायला, ही पोथी वाचायला तुम्हाला कमीत कमी 1 तास, पाऊण तास किंवा 1 तासाच्या वरती अजून 10-15 मिनिटं तुम्हाला जातील, कारण प्रत्येकाचं वाचनाचं स्पीड वेगवेगळं असू शकतं. ज्यांनी रोज हे नित्यसेवा करतात त्यांच्या तोंडामध्ये हे सगळे शब्द रुळलेले असतात, त्यामुळे त्यांना थोडा वेळ कमी जातो. आणि कोणी कोणी नसतं किंवा सुरुवात केलेली असते त्यांना थोडा वेळ लागू शकतो, म्हणजे वाचण्याच्या स्पीडवरती डिपेंड आहे सगळं. तर त्यामुळे तुम्हाला तुमचं वाचण्याचं स्पीड असं जसं आहे त्यावरती तुमचा किती वेळ जाईल यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही व्यवस्थित जास्त वेळ बसू शकत असाल, तुमच्या कोणत्या हेल्थ इश्यू नसेल, तर तुम्ही 11 माळी जप, तारक मंत्र 11 वेळा आणि हे पुस्तक म्हणजे श्री स्वामीच्या सारामृताची पोथी संपूर्ण होईपर्यंत एका जागेला बसून तुम्ही सेवा करू शकता. काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही 11 माळी जप करायचा आहे. 11 माळीच करायच्या आहे. 1 माळ करू का, 2 माळ करू का असा प्रश्न विचारायचा नाही. 11 माळी जप करायचा आहे. नंतर 11 वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र घेताना तिथे तांब्याचं एक गळू भरून ठेवायचं आहे. नंतर ते पाणी दुसऱ्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी ग्रहण करायचं आहे. म्हणजेच ते तीर्थ, म्हणजेच ते पाणी राहत नाही, एक प्रकारे तीर्थ तयार होत असतं. 11 हे झाल्यानंतर थोडा गॅप घ्या आणि नंतर श्री स्वामीच्या सारामृताची पोथी वाचायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. 21 अध्याय आहेत, मात्र हे पुस्तक वाचताना गॅप घ्यायचा आहे. एका बैठकीत हे पारायण कंप्लीट करायचं आहे. पारायण सुरू असताना धूपदीप अगरबत्ती चालू राहील याची काळजी घ्यायची आहे. शक्य असल्यास फळांचा नैवेद्य देखील तिथे ठेवायचा आहे. 5 फळे ठेवा किंवा फक्त 5 केळी ठेवली तरी देखील चालणार आहे. 1 फळ ठेवलं तरी देखील चालेल. जो नैवेद्य असेल तो नैवेद्य करायचा आहे. वाचन झाल्यानंतर महाराजांची आरती करायची आहे. कमीत कमी 5 आरत्या आपल्या घरामध्ये घ्यायच्या आहेत. आरती झाल्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला आहे तुमच्यासाठी, संध्याकाळी तुम्ही उपवास करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही उपवास सोडणार, तर उपवास सोडताना तुम्ही जो काही नैवेद्य बनवलेला आहे साधा कसाही बनवा, अगदी शिराचा जरी नैवेद्य बनवला तर तो नैवेद्य महाराजांना अगोदर दाखवायचा आहे. नैवेद्यावरती तुळशीचं पान अर्पण करायला विसरायचं नाही, कारण नैवेद्यावरती तुळशीचं पान नसेल तर महाराज नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं करायचं आहे. उपवास करावाच असं हट्ट नाहीये. उपवास न करता काही हेल्थ इश्यू असतील, प्रेग्नेंट आहे तरी देखील तुम्ही हे उपवास करू शकता. उपवास न करता देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आता नियमांचं पालन काय करायचं, नियम अतिशय महत्वाचे आहेत. श्रावण महिना आहे, अर्थात मांसाहार कोणी करणारच नाहीये, तरी देखील आता हे 11 गुरुवार व्हायला कधी आपला गणपती निघून जातील, पितृपक्ष निघून जाईल, दिवाळी येईल, तर 11 गुरुवार कंप्लीट होईपर्यंत चुकूनही मांसाहार करायचा नाही. आपणही करायचं नाही, आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला करू द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे. फक्त गुरुवारचं परान्न टाळायचं आहे. आपला उपवास असेल, उपवास नसला करत तरी देखील गुरुवारी बाहेरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं खायचं नाही. रक्षाबंधन येते, आम्हाला माहेर जायचं आहे तर आम्ही माहेर जाऊ शकतो का, कारण बघा आता रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे, तर 27 ऑगस्टला गुरुवार आहे. तर तुम्ही तुमचे सगळे काही पूजा मांडणी आहे, जी काही सेवा आहे त्या उरकून घेऊन नंतर तुम्ही गावी जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. उपवास आहे, बाहेर गेलात तर काहीतरी शेंगदाण्याची वडी घे, काय तर घे आणि खा उपवासाचे पदार्थ, तर बाहेरचं काही देखील खायचं नाही. घरामधला सात्विक आहार या दिवशी घ्यायचा आहे. मासिक पिरियडचे तेवढे 4 दिवस स्किप करायचे. एखादा गुरुवार त्या 4 दिवसामध्ये येत असेल तर त्या दिवशी उपवास करायचा, मनोमन महाराजांची सेवा करायची, मंत्राचा जप करत राहायचा मनोमन, आणि पण तो गुरुवार त्या 11 गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही. सुतक आलं, विटाळ आला तर तुम्हाला ती सेवा तिथे स्टॉप करायची आहे. कधी कधी असं होतं की आपण संपूर्ण सेवा म्हणजे एखादा किंवा दुसरा गुरुवार राहिले, 2 किंवा 1 गुरुवार असं राहिलेले असतात आणि काहीतरी अडचण येते, सुतक येतं किंवा विटाळ येतो, तर अशा वेळेस तुम्ही ती सेवा मध्येच
तिथे स्टॉप करून तुम्हाला नंतर नव्याने सुरुवात करावी लागणार आहे, कारण ती सेवा तिथे पुढे कंटिन्यू ठेवून चालत नाही. आणि ती सेवा काही तुमची वाया जाणार नाही. ती सेवेचा बँक बॅलन्स तुमचा तिथे जमा असणार आहे. तुम्ही एवढी सेवा केलेली आहे, पुन्हा नव्याने तुम्हाला सेवा करण्याची संधी भेटते, तर तुम्हाला ती नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आपल्याला या काळामध्ये शक्य असेल तर दिंडोरीला जा, अक्कलकोटला जा, तुमच्या इच्छेने तुम्हाला जायला भेटत असेल तर जा. दर गुरुवारी केंद्रात जायला भेटत असेल तर केंद्रामध्ये जा. आणि बघा, महाराज आपल्याला कसं आणि कोणत्या रूपामध्ये दर्शन देतील हे आपण सांगू शकत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे महाराजांची सेवा करा, महाराजांच्या चरणी लीन व्हा आणि सेवेकरी बना आणि सेवेकरी घडवा. अशा पद्धतीचं एक ब्रीद वाक्य आपल्या मनाशी जुळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला सेवा करायची आहे. लिहिता वाचता येत नाही, आमच्या आईला किंवा आजीला सेवा करायची आहे, लिहिता वाचता येत नाही, तर युट्यूबला जा. युट्यूबला श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी टाका, संपूर्ण पठण येतं. जे स्लो मध्ये असतं ते घ्या, एकदम फास्ट मध्ये तुम्हाला देखील कळणार नाही. स्लो मध्ये म्हणजे समजून उमजून घेऊन मग नंतर आपल्याला ते पारायण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप आवर्जून स्वतः करू शकता आणि फक्त ते तुम्ही ऐकलं मनापासून तरी देखील चालतं. खूप सुंदर असे अनुभव येतात. ज्या गोष्टीचा विचार देखील केला नव्हता, ज्यासाठी सेवा केली त्याच्याहून सुंदर अजून काहीतरी मिळत असतं तुम्हाला. फक्त शुद्ध अंतःकरणापासून त्या सेवेवरती विश्वास ठेवून कोणतीही प्रकारची शंका न घेता. आणि 99% लोक इथेच चुका करतात की त्या सेवेवरती शंका घेतात आणि त्यांच्या सेवेचं फळ त्यांना मिळत नाही. तर अशा पद्धतीच्या चुका टाळायच्या आहेत आणि आपल्याला 11 गुरुवारचं व्रत आवर्जून करायचं आहे. तुम्हाला 100% अनुभव येणार, खात्रीने मी सांगते. फक्त शुद्ध भावनेने येणाऱ्या शुक्रवारपासून प्रत्येक सेवेकरी किंवा ज्यांची इच्छा होती ते 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करतील अशी माझी खात्री आहे, असं मला वाटतं. आणि महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते, ज्या महिला सेवेकरी किंवा आपले पुरुष सेवेकरी, दादा ताई जे काही सेवा करणार आहेत 11 गुरुवारचं, त्या सगळ्यांच्या इच्छा फलित होऊ देत अशी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते. पण आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.